मंडे 31 मार्च. तर इथं काय झालं, 8 वाजेपर्यंत आपण मार्केट ऑब्झर्व केलं. 8 वाजेपर्यंत काय रिॲक्ट केलं मार्केटनं. पहिले हे सेल साईडनं गेलं. इथं आपलं मंडेचं जे स्ट्रक्चर असते 6च्या नंतर बा डायरेक्ट मार्केट फेक मुवमेंट येते, नंतर अपोजिटली डबल कॅन्डल क्लोजिंग, तेव्हा ट्रेड बनला. ठीक आहे. त्यानंतर इथं आपली फर्स्ट एंट्री जर आपल्याला स्ट्रक्चर वाईज ट्रेड घ्यायचा असेल तर ठीक आहे. त्यानंतर येतो आपण ऑब्झर्वेशनवर आपलं. तर 8 वाजेपर्यंत मार्केटनं काय रिॲक्ट केलं, पहिले लो घेतला, नंतर हाय घेतला. तर 8च्या नंतर रिॲक्ट कसं करून राहिलं मार्केट, की रिजेक्शन तर क्रिएट करून राहिलो पण त्याला खाली ब्रेक नाही करून राहिलं. क्लोजिंग देऊन राहिलं, रिजेक्शन क्रिएट करून राहिलं पण त्याला ब्रेक नाही करून राहिलं. असंच क्रिएट करत चाललं. तर आपल्याला इथं फाईंड करायची आहे चांगली एंट्री. तर चांगली एंट्री आपल्याला फाईंड करायची आहे. तर नंतर हा स्विंग क्रिएट केला एक मार्केटनं, स्विंग क्रिएट केला, याच्यात मार्केट आलं. ठीक आहे. याच्यात मार्केट येऊन ह्या जो पहिला जो रिजेक्शन आहे स्विंगमधला, याला ब्रेक न करता मार्केटनं काय केलं, 12च्या पहिले 11:30च्या पण पहिले क्रिएट केलं. तर इथं याला रिजेक्शन दिलं. तर इथं पडते आपला आजचा दिवसाचा फर्स्ट ट्रेड. ठीक आहे. 1:2 साठी इथं आला टार्गेट. मॉर्निंग सक्सेसफुल. नंतर आफ्टरनूनचं काय प्लॅनिंग, आफ्टरनूनची प्लॅनिंग अशी असती की बा ठीक आहे, इथं ऑब्झर्वेशनवर तर जर आपण पाहून राहिलो इथं, तर वरती जाऊन राहिलो, वरती रिजेक्शन क्रिएट करून मार्केट त्याला ब्रेक करून पहिल्या स्विंगमधून घुमून राहिलो. इथं पण तसंच झालं, वरती रिजेक्शन क्रिएट केलं, त्याला ब्रेक करून ह्या स्विंगमधून घुमायला ट्राय केलं. पण 12च्या नंतर आपण एकदम ट्रेड नाही घेत, कारण की मार्केट बिहेवियर चेंज करू शकते मार्केटचं, है ना. तर इथं आपण वेट केला, कारण की ऑलरेडी आपला सकाळी ते एक ट्रेड झालाच होता. तर इथं काही एवढी घाई करायचं आपल्याला काम नाही. वेट करायचं की 50%वर मार्केट येऊन काय रिॲक्ट करते, किंवा बाईंगला जाऊन काय रिॲक्ट करते, इझी ट्रेड सिनॅरिओचा सेटअपवर ट्रेड देते काय, है ना. तर इथं आपण मग हे साईडवेज होतं दिवसभर, तर इथं आपण ट्रेड इग्नोर केला, हा म्हणजे आफ्टरनून इग्नोर केली. नंतर इव्हिनिंगचा काय प्लॅन, इव्हिनिंगचा प्लॅन असा की मार्केट 6 इथं वाजले बरोबर. तर याच्यानंतर आता क्रिएट काय करते मार्केट, साईडवेजले रिॲक्ट काय करते. साईडवेज जेव्हा आपण पाहतो आपल्या ऑब्झर्वेशनवर, किंवा 12च्या नंतर जेव्हा साईडवेज मार्केट जाते, 6च्या नंतर जेव्हा त्याला ब्रेक करते कोणत्या पण साईडनं, त्या मग त्या साईडनं ते ताकदनं जाते, वन साईडेड मार्केट जाते. तर इथं काय रिॲक्ट केलं, इथं मार्केटनं याला ब्रेक केलं, सेल साईडवर आलं. ओके. पण सेल साईडवर आलं, पण हा जो आहे मार्केटचा 50%चा झोन आहे, हा आपण केला काउंट. इथं यानं लिक्विडिटी कॅन्डल मारून बाईंगचं रिजेक्शन क्रिएट केलं. ठीक आहे. इथं बाईंगचं रिजेक्शन क्रिएट केलं यानं, तर आपली पडली इथं एंट्री सेकंड आजची दिवसाची. पण यानं काय केलं, ह्या एकदम ह्या तंतोतंत रिजेक्शनलेच एस एल देऊन आपलं हिट करून वर गेलं. तर इथं गेलं आपलं एस एल. ठीक आहे. तर एस एल हिट केलं, त्यानंतर मार्केट साईडवेज होतं. आणि जे आपण गोष्ट म्हटली किंवा 12च्या साईडवेज जाते, मग 6च्या बाद जेव्हा मोमेंट धरते, तर इकडे मोमेंट जेव्हा धरली तर पाक असं वन साईडेड मार्केट गेलं. ठीक आहे. तर हे होती 31 मार्चची मंडेची ऑब्झर्वेशन. एक ट्रेड एक एस एल, डे क्लोज.